तर नमस्कार मित्रांनो, मी अनुजावळे. तर मित्रांनो बघा, आईने चपात्या वगैरे केले तर मस्त पैकी. आणि ही काय झाली, जरा थोडी बॅग आहे ना, बॅग तुटली बरं का. आता 100 म्हणजे 200 ही गाडी येणार आहे आपल्यासोबत आज. 200 म्हणजे 350 किलोमीटर रनिंग आहे, जवळजवळ 350. प्लॅटिना गाडी 350 किलोमीटर रनिंग, रस्ता हवे. तर बघू कसा दिवस आता जातो. काय झाले, कशाने पिलो हे माहिती तूच असं किलो. अगं कसं राहू दे की शांत शांत. हे बघा मित्रांनो, निघलोय आता. गावाचा रस्ता आहे सोनेगाव पुढे, इकडं सोनेगावचा रस्ता. सगळे सगळे बघा. सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, लांब जायचं असलं ना, अगोदर हे महत्वाचं आहे बरं का. गाडीवर चालल्यावर 450 करा. हे सगळ्यात महत्वाचं, हे तुम्ही पण करत जा. कारण की कुठं कधी कशी वेळ येईल काय सांगता येत नाही. हे का नाही, बरोबर आहे का नाही. तर बघू 450 मध्ये आता जाते कशी. 350 किलोमीटर सातारा जाईन काय. तर पेट्रोल टाकलाय मित्रांनो आता. तर मित्रांनो आता पेट्रोल वगैरे टाकून निघलोय बरं का. आता तिथं सरा थोडा रस्ता खराब आहे आपला रस्ता. रस्ता खराब संपला की नंतर थोडं चांगला रस्ता येतो. आणि 350 किलोमीटर ठीक आहे आपली मित्रांनो. बघू आता आपली गाडी कशी चलती, किती म्हणजे सांगली ती काय ते बघू जरा. ठीक आहे मित्रांनो, नवीन कोण असाल, आज मला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा. आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काय शेवटपर्यंत बघा, कसं काय म्हणजे कसं काय स्ट्रगल करत जातोय मी. म्हणजे तिकडला पुढचा रस्ता, बिग रस्ता सगळं तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडले करायचे. कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण बघा आरणगावमध्ये आलो आता. हा इथून पुढे रस्ता एकदम प्युअर नाही का, एकदम सिमेंट कॉन्क्रीट रस्ता आहे. काही विषय नाही, रस्ता एकदम खडक आहे. फक्त विषय वाहतूक जास्त ह्या रस्त्याने, कारण कारखाना पुढं असल्यामुळं हे गाड्या वगैरे नाही का सगळे ह्या रस्त्याने जातात सारख्या. हा बघा म्हणतात आरणगाव. आणि असल्या गाड्या, कांडीच्या गाड्या, गाड्या. इथून पुढे आता रस्ता एकदम मोठी सगळा. आता 250-300 किलोमीटर एकट्याला कापायची, कव्हर करायची. त्रास होणारच ना एकट्याला, नाही का. बघू हळूहळू आता काय तसं जेवढं होईल तेवढं
आणि मित्रांनो तुम्हाला असं कधी चान्स भेटला ना एखाद्याला म्हणजे लिफ्ट द्यायचा तर खरंच लिफ्ट द्या. तर ह्या भावाने कर्जत फळीहून लिफ्ट घेतली आपल्याला कर्जतपर्यंत. तर तो म्हणला मला तिथपर्यंत येऊ द्या. तर ह्या भावाला घेतलं कर्जत फळीपर्यंत. ह्याला सांगितलं आपलं असं असं आहे तसं तसं आहे नाही का, व्हिडिओ वगैरे शूट करतो हे करतो ते करतो आहे. तर ते भाऊ बी बोलला भारी आहे चांगले नाही का. तर अशी मदत करत जा कोणाला ज्यांना म्हणजे तुम्हाला चान्स भेटेल त्यांनी. तर भाऊ बी नाही का बघा असं दाखवतोय नाही का. मित्रांनो बघा हे बिग वन आहे. आणि हा जो पूल आहे पूल एक सोलापूरला जातो आणि इकडे पुढे ह्याला जातो. आपल्या इथं आता लिफ्ट मारून जायचं आपल्याला सोलापूर रोडनी. बघितलं का? हा बघा एक मिनिट बघा बघा शिव रोड सोलापूरला जातो. मित्रांनो आता ऊन बिन मस्त पडलं होतं नाही का. थंडी बिंडी जरा थोडी कमी झाली ती. आणि सॉरी आपलं बिगवनच्या पाठीमागं एवढा धुरळ्यात सगळं हे झालतो ना एकदम लय म्हणजे डोळण पिळण सगळे झाले बघा ना. दाढी बिडीमध्ये सगळे नाही का माती वगैरे उडली माझ्या ते बिगवनच्या ब्रिजची तिथं. तर मित्रांनो बघा चला इथून निघतो आता हळूहळू. आणि मित्रांनो इथून पुढं काय झालं आहे ते का हा मोठा हायवे लागला त्याच्यामुळे म्हणलं आपलं व्हिडिओ शूट करायचं बंद करावं नाही का. आपल्या मोठ्या मोठ्या गाड्या वगैरे तिथं रस्त्याने पाठीमागून त्याच्यामुळे काय म्हटलं आता हायवे लागलं की आपला व्हिडिओ बंद करावा आणि सिंगल जे रस्ता जिकडं लागेल तिथून म्हणलं आपलं स्टार्ट करावं नाही का. उगाच नको रिक्स घ्यायला. तर बघा हा हायवे लागला आहे. तर इथून पुढं व्हिडिओ स्टॉप करतोय आणि नंतर डायरेक्ट सिंगल हायवे लागला ना तिथून स्टार्ट करतोय व्हिडिओ. मित्रांनो आता बरं का हे बघा एवढ्या लांब आलोय म्हणजे जवळजवळ आता निमेचीवर आलोय नातेपोते जवळ आलोय. आता एक पुढं एक शिंगणापूरचं एक घाट आहे बरं का. म्हणजे मोठं एकदम हे असं आहे उंच आहे. तुम्हाला तिथे गेलं थांबून दाखवतो. तर हे बघा आता इथे येऊन थांबलोय बरं का. दिसलं का हे रस्ता ही गाडी आपली. मित्रांनो एकटा असल्यामुळे थोडं मित्रांनो तुम्हाला मगाशीच बोललोय असं लांब जायचं असलं ना डबल ड्रायव्हर पाहिजे राव. खरंच मी तर ना एवढा म्हणजे हे झालं ना म्हणजे नाही का एकटाच गाडी चालवायला जवळजवळ 300 म्हणजे 250-300 किलोमीटर रनिंग आहे नाही का. तर ही बघा इथं गाड्या बिड्या वाहतात नाही का रस्त्याने. आपली गाडी लावली इथं बॅग आहे गाडीला आणि इथं वरती टोपी वगैरे ठेवली. तर अजून अजून बरंच आहे तरी इथं नाही ना म्हणलं तर 100 किलोमीटर अजून इथं. इथून अजून जवळजवळ 100 किलोमीटर रनिंग आहे. जर हात बीत दुखायला लागलाय बसू पण दुखायला लागले तिच्या बायला सारखं नाही का एकटाच बसून. तर बघू मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसा प्रवास होतो काय ते ठीक आहे. मित्रांनो आता स्टिंग प्यायला लागलो पाणी बॉटल काय नाही इथं. स्टिंग इथली हे नातापूत आहे आपल्या जायचं इकडं. हे नातापूत आहे बरं इकडनं आलेलं हे नातापूत. मस्तपैकी एनर्जी मारतो निघतो. मित्रांनो हे बघा आपला शिंगणापूरचा घाट लागलाय बरं का. आता मी टोपी बिपी मस्त एकदम पॅक करून चाललोय नाही का. हे बघितलं का वरती गेल्यावर असं उंच दिसतंय ना वरती एकदम नाही का. जसं जसं वरती जातो ना तसं मित्रांनो इथून पुढं काय झालं आईचा फोन आला. हेडफोन लावलं होतं. आईचा फोन आला नाही का कुठपर्यंत गेला काय ते घरच्यांना काळजी असते नाही का कुठपर्यंत गेला काय नाही एकटाच आहे गाडीवर आहे सिंगल ड्रायव्हर आहे नाही का. त्याच्यामुळं जरा थोडं घरच्यांना काळजी असते. तर इथून काय झालं व्हिडिओचा आवाज गेला. हेडफोन लावलं होतं व्हिडिओ शूट चालूच होती पण व्हिडिओचा आवाज गेला. तिथून बघा हे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत होतो की इथून किती खाली दिसते नाही का. पण ते फोन चालू असल्यामुळं आणि हेडफोन कनेक्ट असल्यामुळं ते म्हणजे काहीच कळणार नाही का. बघा एकदम लास्टवरती स्टेप लावलं म्हणजे घाटाचे सगळं घाट वगैरे चढून आलो वरती. तर इथं बघा पार्टी दिसते नाही का शिंगणापूर वगैरे पुढचं दहीवडे वगैरे गावं सगळे. तर इथून बघा एकदम खाली नाही का एकदम असं उंच दिसते नाही का. आणि मित्रांनो इथून काय झालं माहिती का सगळा रस्ता असा मला एकदम मोकळा दिसला नाही का. गाडी मी जवळजवळ 70च्या स्पीडने पळत होतो. हे बघा 70च्या स्पीडने गाडी. रस्ता मोकळा होता
गाडी वगैरे काय नव्हती, पुढे नव्हती, पाठीमागे नव्हती, त्यामुळे एवढं पळत होतो. मित्रांनो, सकाळी घरातून 11:30 पावणे 12 निघलो होतो, पण दिवस बघा कुठं आला आहे. जवळजवळ 5:30 पावणे 6 वाजत आले त्या मित्रांनो, माहिती आहे का. एकटा चालू असल्यामुळे जास्त उशीर झाला आणि व्हिडिओ शूट वगैरे करत आलो, त्याच्यामुळे अजून थोडा जास्त उशीर झाला नाही का. तर मित्रांनो, आता बघू इथून पुढं थोडं राहिले अजून, म्हणजे जवळजवळ गोपूच्याचं पुढं आलो आहे मी. आता हे अंतर आहे ना, गोपूच्या पुढं आलो आहे. तर बघा, व्हिडिओ शूटपर्यंत बघा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑल पे सेट करा. मित्रांनो, हाच रस्ता आहे बघा तो आपला. मित्रांनो, ह्याच रस्त्याने आम्ही ऊस वाहतूक वगैरे करतो नाही का. ह्या रस्त्याला आलो जरा बरं वाटलं नाही का, म्हणजे जरा अजून असं वाटलं, जरा जवळ आल्यासारखं वाटलं जरा. तर थंडी वगैरे वाढली, त्यामुळे टोपी वगैरे अजून परत टाकली नाही का. टोपी वगैरे टाकून मस्त निघलो नाही का. आता थोडंच राहिले. तर मित्रांनो, जरा थांबलोय बरं का. आता जरा चिकन राईस ऑर्डर केलाय. अजून सकाळपासून काय खाल्लंच नव्हतं नाही का, म्हणजे निघल्यापासून. आता थांबलो इथं. बघा ते आपलं हे भाऊ बनवत इथं. त्यांना सांगितलंय चिकन हाफ राईस. झालं थोडे 1-2 किलोमीटर राहिले फक्त. आता आपला विषय बेकार झाली गाडी चालवायच्या. फायनली मित्रांनो, आपल्या जागेवर पोहोचलेलो आहे आणि आपली सगळी गँग बसलेली आहे मस्त पैकी शायनिंग मध्ये. ठेवू का मग? हा, हे देखो